प्रवीण दरेकर जी, पराग भाई, प्रवीण भाई, इथे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट ही महाराष्ट्रामध्ये खूप वेगानं पसरू लागली आहे। काल जवळजवळ 57,000 केसेसची नोंदणी झाली। आजही अंदाजे 45 ते 46,000 केसेस, आणि खरं म्हणजे रविवारी तर टेस्टिंग आपलं जवळजवळ 30 ते 35% कमी असतं, तरीही 45 ते 46,000 केसेसची नोंद आज महाराष्ट्रामध्ये होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कोरोनाचा मुकाबला करण्याकरता सज्ज व्हावं लागेल। लोकांना व्यवस्था द्याव्या लागतील। आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये लोकांना बेड्स मिळत नाहीयेत। ऑक्सिजनेटेड बेड्स असतील किंवा व्हेंटिलेटर्स असतील याची कमतरता भासते, आणि ज्या प्रकारे हा प्रचार प्रसार होतोय त्यातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजाने देखील पुढे येऊन व्यवस्था उभी करणं हे मी अत्यंत महत्त्वाचं समजतो, आणि त्या पराग भाईंनी पुढाकार घेतला। मागच्या काळातही मागच्या लाटेत मागील वर्षी प्रचंड मोठं क्वारंटाईन सेंटर त्यांनी चालवलं, अतिशय चांगल्या प्रकारचं चालवलं। याही वर्षी आता ही लाट आल्याबरोबर एक सेंटर सुरू आहे, दुसरं सेंटर आता सुरू होत आहे, अजून 2 सेंटर ते सुरू करतायत, आणि इथली जी सगळी टीम आहे ही टीम या भागामध्ये सगळ्या नागरिकांना तात्काळ उपचार मिळावा आणि क्वारंटाईनची व्यवस्था मिळावी याकरता ही व्यवस्था उभी करते। त्याबद्दल मी खरं म्हणजे त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन देखील करतो। इथल्या घाटकोपरच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, आणि आपण सगळे मिळून कोरोनाच्या या लाटेचा मुकाबला करूया, आणि त्याचा मुकाबला करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अग्रणी राहील, आणि जास्तीत जास्त करवून घेऊ अशा प्रकारचा प्रयत्न जर आपण केला तर येत्या 2 महिन्यामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा आपण कमीत कमी करू शकू। त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे, आणि त्यासोबत आपण असे ठरवलं आहे की येत्या काळात ब्लडची आणि प्लाझ्माची आवश्यकता राहणार आहे, तर त्याचेही काही कॅम्प्स आपण घेण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून पेशंटला ब्लड आणि प्लाझ्मा हा वेळेवर मिळू शकेल। तर तोही प्रयत्न आपण सगळे मिळून करूया। यावेळी अधिक न बोलता मी पुन्हा एकदा आमदार पराग शाह यांचं, या घाटकोपरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो, आणि या क्वारंटाईन सेंटरच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी आरोग्य लाभ व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुत बहुत धन्यवाद रमेश जी। ज्या पद्धतीने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आज हायकोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला, ते म्हणजे सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आधी कोर्टाने जे ताशेरे ओढले ते आता वेगळा निर्णय आहे, कशा पद्धतीने? मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे। ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या केसमध्ये जी काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे त्यात माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला डायरेक्टिव्ह दिलाय की 15 दिवसामध्ये त्यांनी प्राथमिक चौकशी, प्रिलिमिनरी इन्क्वायरी, पीई कंडक्ट करावी, आणि त्या पीईतनं जे काही बाहेर येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई त्यांनी करावी। तसंही सीबीआय मध्ये पहिल्यांदा पीई केली जाते, आणि पीई मध्ये जर कुठला ऑफेन्स आढळला तर मग ऑफेन्स रजिस्टर केला जातो,
आणि पुढची कारवाई केली जाते. त्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची CBI इन्क्वायरीच आता माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये हप्ते वसुलीचं काम जे सरकारच्या आशीर्वादानं आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्या आशीर्वादानं होत होतं किंवा सरकारच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या आशीर्वादाने होत होतं, आज एक प्रकारे त्या संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचं पाऊल हे माननीय उच्च न्यायालयाने उचललंय. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारा हा जो काही मधला कार्यकाळ झालेला आहे, आता निश्चित त्याचं सत्य बाहेर येईल आणि CBI इन्क्वायरीमध्ये कशा प्रकारे हप्ताखोरी चालली होती या गोष्टी देखील बाहेर येतील. काही लोकांनी हा प्रयत्न केला की या ठिकाणी CBI इन्क्वायरी होऊ नये किंवा रश्मी शुक्लांचा अहवाल असेल, परमवीर सिंग यांचं पत्र असेल, या सगळ्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे भासवण्याचा आणि त्याच्यावर भाष्य करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याला जोरदार उत्तर आज माननीय उच्च न्यायालयाने दिलाय. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि मला असं वाटतं की या निर्णयानंतर तरी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ते जर ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे असं आमचं अतिशय स्पष्ट मत आहे. नैतिकतेच्या आधारावरती गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का? कारण की गृहमंत्र्यांची पाठराखण ही महाविकास आघाडीतल्या 2 घटक पक्षांकडून प्रामुख्याने शिवसेना राष्ट्रवादीकडून केली जाते. मात्र आता हायकोर्ट जर CBI चौकशी सांगत असेल तर आता राजीनामा घेतला पाहिजे. मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाने CBI इन्क्वायरी सांगितल्यानंतर आणि त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांच्या विरुद्ध अशी इन्क्वायरी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहणं हे सर्वथा अयोग्य ठरेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, चौकशी फेस करावी. चौकशीतनं ते नीट बाहेर पडले तर पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं, त्याकरता कोणाची ना नसेल. पण आता मात्र ही केवळ राजकीय मागणी राहिलेली नाही, राजकीय पक्षांची मागणी राहिलेली नाही, तर CBIने या संदर्भात आता चौकशी सुरू करण्याचे आदेश हे स्वतः माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे हा राजीनामा या ठिकाणी उचित ठरेल. सर, राज्य सरकारने CBIला महाराष्ट्रात बंदी घातली होती आणि आता हायकोर्टाच्याच म्हणण्यानुसार पुन्हा CBI चौकशी सुरू होते. असं वाटतंय काय हा नंतरचे अनेक असे प्रकरण ज्यावेळी CBI चौकशी मागणी होती ती पण ते होत होते, त्याला एक दिशा मिळते. त्यामुळे मुळात CBIचा जो कायदा आहे त्याची रचना अशी आहे की CBI ही सेंट्रल एजन्सी आहे आणि राज्य सरकार एखादा जो राज्यातला विषय असेल तो CBIला सोपवू शकतं किंवा राज्य सरकारच्या परवानगीने एखादा विषय CBI चौकशी करू शकते. मात्र महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता की आम्ही CBIला अशा प्रकारची परवानगी देणार नाही. पण माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की कुठल्याही परवानगीशिवाय अशा प्रकारची इन्क्वायरी ते ऑर्डर करू शकतात आणि त्यामुळे त्या अधिकाराचा वापर करूनच माननीय उच्च न्यायालयाने ही इन्क्वायरी या ठिकाणी ऑर्डर केली आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आता हिंदी में जयश्री पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली, पण ती तक्रार नोंदवली नाही. पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याचा उल्लेख नाही. याचा अर्थ कुठेतरी सरकारची इच्छा नव्हती का या प्रकरणात काही तक्रार व्हावी आणि पुढे चौकशी व्हावी याची? नाही, अगदी खरं आहे. याचं कारण मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाच्या हे लक्षात आलं ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांना विचारलं की तुम्ही तक्रार का नोंदवली नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तक्रार नोंदवली आणि त्याचा फॉलोअप घेतला, पण माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यावेळी माननीय मुख्य न्यायाधीश महोदय यांनी स्टेशन डायरी मागवली आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत स्टेशन डायरी येणार नाही तोपर्यंत मी माझं कोर्ट उठणार नाही. आणि स्टेशन डायरी घेऊन यायला वेळ लागत होता. शेवटी तिथले PI आले आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही स्टेशन डायरीमध्ये नोंदच घेतलेली नाही, आम्ही केवळ इन्वर्ट रजिस्टरला ते ठेवलेलं आहे. आणि त्यातनं कोर्टाच्या लक्षात आलं की या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार असल्यामुळे
कुठल्याही परिस्थितीत पोलिसांवर दबाव राहणार आहे. साधी तक्रार जे स्टेशन डायरीत घेत नाहीत ते कशा प्रकारे या तक्रारीची इन्क्वायरी करू शकतील आणि म्हणून अतिशय योग्य निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने घेतलाय आणि ही संपूर्ण तक्रार सीबीआयकडे वर्ग केली आहे. सर, जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हा शरद पवारांनी थेटपणे गृहमंत्र्यांची पाठराखण केली होती की अशा पद्धतीने कुठलेही प्रकार झाले. तुम्हाला असं वाटतं का अशा पद्धतीने जर का कोर्टानं ताशेरे ओढले असतील आणि सीबीआय इन्क्वायरीची मागणी केली असेल तर शरद पवार पुन्हा एकदा आपली भूमिका बदलतील का? मला असं वाटतं की पवार साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण साधारणपणे ते एक मोठे नेते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे पक्षाचे मोठे नेते असतात ही त्यांची जबाबदारी असते की नैतिकता त्या पक्षाने पाळली पाहिजे, ती टिकवली पाहिजे. आत्तापर्यंत किमान हे म्हणायला स्कोप होता की कोर्टाने कुठे आदेश दिला, पण आज कोर्टानेच आदेश दिलेला असल्यामुळे आता खरं म्हणजे सर्वांच्या नजरा माननीय पवार साहेबांकडे लागतील. खरं म्हणजे पवार साहेब आता विश्रांती घेत आहेत, त्यामुळे त्यांना त्रास द्यायची आमची कोणाची इच्छा नाही आहे. पण मला असं वाटतं की शेवटी त्या पक्षामधला निर्णय हा पवार साहेबांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी घेऊ शकत नाही. सर, मुख्यमंत्र्यांनी आता तरी भूमिका घेतली पाहिजे, मुख्यमंत्र्यांचं मौन आहे सगळ्या विषयात. माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये जी काही भूमिका घेतली आहे ती भूमिका खरोखर मुख्यमंत्री या पदाला शोभणारी नाही. पहिल्यांदा तर त्यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली, त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही या संदर्भातलं स्टेटमेंट आजवर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. राज्यामध्ये इतक्या गंभीर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं एकही स्टेटमेंट येऊ नये हे खरोखर आश्चर्यकारक आहे. माध्यमांनी एक दिवस स्टेटमेंट दाखवलं की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी सांगितलं की आम्ही ओळखायला विसरलो वगैरे, तर मला असं वाटलं की ते माध्यमांसमोर बोलले, पण ते माध्यमांसमोर बोलले नव्हते. कोणीतरी माध्यमांना सांगितलं आणि माध्यमांनी अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट दाखवलं. त्यामुळे अजूनपर्यंत राज्यामध्ये इतका सिरियस विषय झाल्यानंतर देखील माननीय मुख्यमंत्री हे पूर्णपणे मौन आहे. हे खरोखर आश्चर्यचकित करणारं आहे. आता तरी आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्या पदाचा मान राखत आणि ज्या घराण्यातनं ते येतात त्या घराण्याचा देखील मान राखत या संदर्भातली कडक कारवाई तात्काळ केली पाहिजे. अन्यथा लोक त्यांच्याकडे देखील संशयाच्या नजरेने बघतील. तर ज्या पद्धतीने चांदीवल समिती एक सदस्य नेमली होती या पूर्ण प्रकरणासाठी, कारण का स्वतः गृहमंत्री बोलले होते की निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे, वाटते त्या समितीचा आता काही अर्थ होऊन जाईल किंवा कारण का हे या दोन गोष्टी पॅरलल चालतात. आपल्या लक्षात असेल की तत्कालीन मंत्री श्री खडसे साहेब यांच्या संदर्भात आम्ही देखील एक समिती नेमली होती, पण त्या समितीचं कामकाज सुरू असताना माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्यावर FIR दाखल करा असा आदेश दिला होता आणि त्यावेळेस त्यांच्यावर FIR दाखल झाला होता. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पॅरलल असतात. पण आता जसं त्यावेळेस तो अहवाल आल्यानंतर देखील तोपर्यंत FIR दाखल झाला होता, त्यामुळे त्या अहवालाचा औचित्य हे कमी राहिलं होतं. त्या अहवालात काय आलं हे मी आता या ठिकाणी सांगणार नाही, पण त्याचं औचित्य कमी राहिलं होतं कारण त्या अहवालाप्रमाणे कारवाई हायकोर्टाने ऑलरेडी करून टाकली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की आता खरं तर या समितीचं औचित्य हे कमी झालेलं आहे. सर, एकीकडे सचिन वाझेंचं प्रकरण, रणबीर सिंग यांचं लेटर मोड, दुसरीकडे आज महाबळेश्वरमध्ये वाधवान प्रकरणात सर्व आरोपी हे एका पोलीस आयुक्तांना करावं अशा पद्धतीची प्रकरणाची सुनावणी होणार आहे. एकंदरीत हे सरकारच्या भूमिकेवरून पोलीस दलावर पुन्हा निर्माण केलं जातं. नाही, निश्चितपणे महाराष्ट्राचं पोलीस दल देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहे. मुंबईचं पोलीस दल हे जगातलं उत्तम पोलीस दल आहे. अशा परिस्थितीमध्ये नियुक्त्या आणि बदल्यांचा स्कॅम चालवून या पोलीस दलाला आणि त्याचं जेवढं खच्चीकरण या सरकारच्या काळात झालं आहे तेवढं यापूर्वी कधी झालं नव्हतं. आणि म्हणून याच सरकारने आमच्या पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम केलं. आज मुंबई बॉम्बे हाईकोर्ट ने जिस प्रकार से श्री परमवीर सिंह तत्कालीन पुलिस आयुक्त
इनके लेटर पर जो याचिका दाखिल हुई थी उसमें जयश्री पाटिल एडवोकेट इन्होंने भी जो एक केस फाइल की थी उसके ऊपर निर्णय देते हुए ये पूरा मामला सीबीआई को सौंपा है। माननीय उच्च न्यायालय ने स्पष्ट रूप से कहा है कि मामला गंभीर है और सीबीआई 15 दिन में इसकी प्रिलिमिनरी इंक्वायरी करे और उसके बाद उस इंक्वायरी के फाइंडिंग्स के आधार पर अपनी आगे की कार्रवाई सीबीआई करे। इस प्रकार से स्पष्ट निर्देश ये माननीय हाईकोर्ट ने दिए हैं। मैं ऐसा मानता हूं कि बहुत गंभीर इस प्रकार का इंडाइटमेंट है, ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का निर्णय है। इस निर्णय के बाद नैतिकता के आधार पर गृह मंत्री महाराष्ट्र इनको अपने पद पर बने रहने का कोई अधिकार नहीं है। उन्होंने तुरंत इस्तीफा देना चाहिए। मुख्यमंत्री जी ने तुरंत उनका इस्तीफा स्वीकृत करना चाहिए या फिर उनको हटाना चाहिए। और मैं ऐसा मानता हूँ महाराष्ट्र के इतिहास का ये जो काला इतिहास है जिसमें रिश्वतखोरी, हफ्ताखोरी, इसकी स्टेट स्पॉन्सर्ड घटनाएं जिस प्रकार से बाहर आई है ऐसा कभी हुआ नहीं था। और इसलिए इस काले इतिहास को समाप्त करके महाराष्ट्र के पुलिस की स्वर्णिम प्रतिमा को फिर बहाल करने के लिए ये सीबीआई इंक्वायरी एक मील का पत्थर साबित होगी, ऐसा मेरा मानना है। मैं हाईकोर्ट के निर्णय का स्वागत करता हूँ। सर, जिस तरीके से मुख्यमंत्री की भूमिका रही है, चाहे वो वादे को लेकर के हो या केस के बारे में हो, उसको लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने इतना गंभीर प्रकरण हुआ, आज तक इस प्रकरण पर एक भी प्रतिक्रिया नहीं दी है। मानो मुख्यमंत्री को इससे कोई लेन देन ही नहीं है। राज्य के वो प्रमुख है किंतु उन्होंने इस पर कोई भूमिका भी नहीं रखी। हाँ, ये जरूर है कि उन्होंने हमारे सत्र के अंतिम दिन अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में सचिन वाजे का बचाव जरूर किया था और एक प्रकार से वो कोई लादेन तो नहीं है इस प्रकार की बात भी कही थी। लेकिन उसके बाद उसकी करतूतें और कारनामे सामने आने के बाद और तत्कालीन पुलिस आयुक्त इन्होंने लेटर लिखने के बाद और रश्मि शुक्ला कमेटी का रिपोर्ट बाहर आने के बाद एक भी प्रतिक्रिया मुख्यमंत्री जी ने नहीं दी है। ये बहुत आश्चर्य की बात है। एक प्रकार से चुप रहकर क्या आप इस सारी चीजों को आशीर्वाद देना चाहते हैं, ये हमारा सवाल मुख्यमंत्री जी को है। सरकार की भूमिका संशयास्पद। देखिए, पहले दिन से सरकार की भूमिका संशयास्पद है क्योंकि सचिन वाजे ये बहुत छोटा आदमी है। इसके ऑपरेटर्स और हैंडलर्स ये सरकार में बैठे और वो बड़े बड़े लोग हैं। और जब तक इसके ऑपरेटर्स या हैंडलर्स बाहर नहीं आते, क्योंकि कोई एपीआई, पीआई, डीसीपी, एसीपी, सीपी ये केवल अपने बलबूते पर ये सारी चीजें नहीं कर सकते। इसके पीछे कोई ना कोई एक पॉलिटिकल हैंडलिंग, जब इतने डीप डाउन इस प्रकार के ये सारे कारनामे होते हैं तो होती है। और वो पॉलिटिकल हैंडलिंग जब तक बाहर नहीं आती तब तक ये जो सारी गुत्थी है ये सुलझने नहीं वाली। पवार साहब को लेकर के क्या कहेंगे सर? पवार साहब ने बचाव किया था गृह मंत्री ने। देखिए, मुझे ऐसा लगता है कि नैतिकता के आधार पर अब गृह मंत्री का इस्तीफा लेना ये जिम्मेवारी माननीय पवार साहब की भी है और माननीय मुख्यमंत्री जी की भी है। ज्या पद्धतीचं लॉकडाऊन झालेलं भाजपचं त्याला पाठिंबा आहे का किंवा काय तुमची नाराजी किंवा तक्रार? बघा, एकूणच काल जे लॉकडाऊन सांगण्यात आलं आणि जे लॉकडाऊन करण्यात आलं यामध्ये बरंच अंतर आहे। एक प्रकारे पार्शियल लॉकडाऊन 5 दिवस आणि कंप्लीट लॉकडाऊन 2 दिवस हे करण्यात आलं आहे। हे खरं आहे की महाराष्ट्रातली स्थिती भयावह आहे आणि सरकार कुठेतरी अपुरी पडते, यंत्रणा अपुऱ्या पडतायत। त्यामुळे यंत्रणा वाढवण्याकरता
सरकारला काही ना काही व्यवस्था करण्याची गरज आहे आणि म्हणून त्यातला एक इंटरमिजिएटरी म्हणून लॉकडाऊन किंवा पार्शल लॉकडाऊन अशा प्रकारचा विचार सरकारने केला आहे. पण त्याच वेळी हा विचार करताना सरकारने सर्व घटकांचा विचार केलेला दिसत नाही. उदाहरणार्थ छोट्या व्यवसाय करणारे, मग आमचे केश कर्तनालय चालवणारे जे लोक आहेत, एक उदाहरण म्हणून सांगतो. आता केश कर्तनालयामध्ये आपण फक्त केस कापणं अलाव केलं होतं, त्याने काही कोविड वाढतो असं माझं मत नाही, किंवा केश कर्तनालय हे गर्दीचं ठिकाण आहे असं देखील माझं मत नाही, पण ते देखील आपण बंद केलं आहे. असे जे छोटे व्यावसायिक आहेत यांच्यावर फार मोठी गदा या लॉकडाऊनच्या माध्यमातून आलेली आहे. हॉटेल व्यावसायिक असतील, छोटे हॉटेल्सवाले असतील, या सगळ्यांवर देखील खूप मोठी अडचण यातनं झाली आहे. माझं सरकारला आव्हान आहे की सरकारने या संदर्भातल्या काही उपाययोजना केल्या पाहिजेत. एक तर हॉटेल व्यावसायिक जे आहेत यांना त्यांच्याकडनं वसूल झालेला जो GST आहे, गेल्या 3 महिन्याचा GST हा परतावा म्हणून जर राज्य सरकारने दिला तर ते या ठिकाणी तग धरू शकतील. किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कामगार जे आहेत ते सगळे रजिस्टर्ड, या कामगारांचं 2 महिन्याचा पगार हा जर राज्य सरकारने त्या ठिकाणी दिला तर त्यातनं थोडी तग ही या व्यवसायाला धरता येईल. किंवा हे सगळे जे व्यवसाय बंद पडत आहेत किंवा ज्यांच्यावर लॉकडाऊनची मोठी कुऱ्हाड येते यांचं 2-3 महिन्याचं विजेचं बिल माफ झालं पाहिजे किंवा यांना टॅक्सेसमध्ये काही सूट मिळाली पाहिजे. म्हणजे सरकारला जर थेट पैसे देता येत नसतील, खरं तर आमचं मत आहे की थेट मदत केलीच पाहिजे, पण ती देता येत नसेल तर किमान या लॉकडाऊनमुळे, मागच्या लॉकडाऊनमुळे यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती. आता या लॉकडाऊनमुळे तर अक्षरशः रस्त्यावर यांना यावं लागेल आणि आपल्या जे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत ते विकावे लागतील अशी अवस्था या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात काही ना काही उपाययोजना, म्हणजे किमान सरकार आता जर कॅश कंपन्सेशन देऊ शकत नसेल तर त्यांच्याकडनं आलेले पैसे परत करणं, त्यांचे टॅक्सेस डेफर करणं, त्यांचे विजेचे बिलं डेफर करणं किंवा ते काही काळाकरता 2-3 महिन्याचं माफ करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना या वेगवेगळ्या सेक्टर करता केल्या पाहिजेत. आता सगळ्या प्रकारचे ऑफिसेस सरकारने बंद केले. आता जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, कॉस्ट अकाउंटंट्स आहेत, यांचे ऑफिसेस जर बंद राहिले तर जे काही व्यवसाय आहेत त्यांना आता पुढच्या काळामध्ये जुलैपर्यंत सातत्याने त्यांना आपले GSTचे, इन्कम टॅक्सचे असे वेगवेगळे प्रपत्र सादर करावे लागतात. ते प्रपत्र सादर होऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही ऑर्डर सरकारने काढलेला आहे, एकेका घटकाचा विचार करून त्या घटकाला काय मदत करता येईल असा विचार करून सरकारने हा ऑर्डर काढावा. लॉकडाऊन हा केवळ एक प्रकारे सुलतानी पद्धतीने जर आपण लागू केला तर लोक मोठ्या प्रमाणात त्याच्या विरुद्ध रस्त्यावर येतील आणि म्हणून लॉकडाऊनची आवश्यकताही समजावून सांगितली पाहिजे, पण त्यासोबत त्याच्याने अफेक्ट होणाऱ्या लोकांना पूर्ण मदत ही सरकारने केली पाहिजे. केंद्राची मदत मिळावी असं वारंवार सरकारकडून येतं की GSTचा परतावा असेल तर ते केंद्राकडे पाहायला मिळाला लॉकडाऊन संदर्भात. दुसरा प्रश्न की जी इंजेक्शन आहेत प्रामुख्याने रेमडेसिवीर, त्या इंजेक्शनचा प्रामुख्याने जळगाव असेल धुळेमध्ये पूर्ण तुटवडा आहे, त्या ठिकाणी कोणते इंजेक्शन नाही. पहिला मुद्दा जो आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवलं जातं. मी काल देखील सांगितलं, केंद्र सरकारने राज्य सरकारला किती पैसा दिला याची यादीच मी जाहीर केली आहे. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला एक पैसा आम्ही देणार आहोत हे सांगितलंय. ते द्यायची सुरुवात देखील केली आहे आणि इतक्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांना देय पैशापेक्षा जास्त पैसा केंद्र सरकार राज्यांना देते आहे. पण केंद्र सरकारने ज्यावेळेस लॉकडाऊन केला त्यावेळेस 20 लाख कोटीचं पॅकेज केंद्र सरकारने दिलं. आता राज्य सरकार जर लॉकडाऊन करत आहे आणि तेही महाराष्ट्रासारखं राज्य की जे देशातलं तुलनेनं सगळ्यात श्रीमंत राज्य, या राज्यामध्ये आम्ही लॉकडाऊन करताना काहीच करणार नाही, केवळ बोटं दाखवू असं जर म्हणणार असाल तर ते अयोग्य आहे. तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत. मला माहिती आहे
तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहात, पण तरी देखील तुम्ही कुठे अडला असाल तर आम्हाला विचारा, कशा प्रकारे मदत करायची, पैसा कुठून आणायचा हे देखील आम्ही त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला समजावून सांगू. कारण महाराष्ट्राची ताकद, स्ट्रेंथ आणि फायनान्शियल मार्केटमधली महाराष्ट्राची पत याची पूर्ण जानकारी आमच्याकडे आहे. मला असं वाटतं सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही आहे. ज्याच्यात इच्छाशक्ती नसते ते लोकच अशा प्रकारे बोटं दाखवतात. आपण इंग्रजीत म्हणतो वेअर देर इज विल देर इज वे, वेअर देर इज नो विल देर इज ओनली सर्वे. तशा प्रकारची अवस्था या सरकारची चाललेली आहे. रेमडेसिवीरच्या संदर्भात हे खरं आहे की मोठ्या प्रमाणात धुळे, नंदुरबार, नाशिकचा काही भाग या ठिकाणी त्याचा तुटवडा आहे. खरं म्हणजे आत्ता रेमडेसिवीर मोठ्या प्रमाणात मार्केटला उपलब्ध आहे. सरकारने त्याचा पुरवठा तात्काळ रेग्युलेट केला पाहिजे. आणि दुसरं, कालच माझ्या लक्षात आणून देण्यात आलं की रेमडेसिवीरचा काळा बाजार हा पुन्हा सुरू झालेला आहे. तात्काळ त्या संदर्भातली कारवाई सरकारच्या वतीनं झाली पाहिजे. देखिए, जिस प्रकार से लॉकडाउन लगाया गया है, केंद्र सरकार ने जब लॉकडाउन लगाया था उस समय केंद्र सरकार ने 20 लाख करोड़ का आत्मनिर्भर पैकेज दिया था. उससे पहले 2 लाख करोड़ का पहला पैकेज दिया था. अब महाराष्ट्र की सरकार अगर लॉकडाउन लगा रही है तो महाराष्ट्र, अगर हम कंपैरेटिव एनालिसिस करें तो देश का सबसे समृद्ध राज्य है. महाराष्ट्र की सरकार ने इस संदर्भ में कोई ना कोई पैकेज देना चाहिए. जैसे मसलन अब जो हमारे केश कर्तनालय वाले, कटिंग करने वाले नाई है, उनके ऊपर लॉकडाउन का बहुत बुरा असर हो रहा है. तो उनका दुकान बंद करके तो कोई, वहाँ बहुत भीड़ होती है और उससे कोरोना फैलता है, ऐसा नहीं है. या फिर जो हमारे छोटे होटल वाले हैं या व्यवसायिक है, इनको सरकार मदद कर सकती है. इनका बिजली का बिल जो है वो सरकार कैंसिल कर सकती है. इन्होंने जो जीएसटी भरा है 3 महीने का, इनको जीएसटी वापस सरकार दे सकती है, जो स्टेट का हिस्सा है, जिसके कारण उनको थोड़ी मदद हो सकती है. या फिर उनके यहाँ पर जो कर्मचारी है उनका 2-3 महीने का जो वेतन है वो सरकार की ओर से दे सकते हैं. कोई ना कोई इस प्रकार के, जब तक सरकार की ओर से मेजर्स नहीं लिए जाएंगे तब तक जनता में बहुत ज़्यादा इस बात को लेकर गुस्सा है और वो गुस्सा जनता रास्ते पर आकर निकालेगी. और इसलिए मैं ऐसा मानता हूँ, एक और ये पार्शियल लॉकडाउन का उपयोग हमारे व्यवस्थाओं को बढ़ाने के लिए किया जाना चाहिए, वही इससे इफेक्ट होने वाले लोगों को सरकार ने मदद करनी चाहिए. देखिए, मैंने कई सुझाव मुख्यमंत्री जी को दिए हैं. मैंने सैकड़ों पत्र मुख्यमंत्री जी को भेजे हैं. अब इस पर अमल करना कि नहीं करना ये उनका अधिकार है. सर, राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांच्या गर्दीसंदर्भातला प्रश्न आहे. कोरोनाच्या काळात जास्त गर्दी होते. तसंच सत्ताधाऱ्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्याच्यात देखील आता पंढरपूर विधानसभेची निवडणूक आहे, त्याच्या संदर्भात देखील संपूर्ण गर्दी होते सभांमध्ये. नाही, आम्ही सगळ्याच राजकीय पक्षांनी हा प्रयत्न केला पाहिजे की आपल्या कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल. पण सत्ता पक्षांनी याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण आमच्या कार्यक्रमांवर किमान निर्बंध घालायला पोलीस असतात. सत्ता पक्षाच्या कार्यक्रमावर निर्बंध घालायला पोलीस देखील घाबरतात, प्रशासन देखील घाबरतं. त्यामुळे स्वयं निर्बंध हा सत्ता पक्षाने देखील त्या ठिकाणी घातला पाहिजे. सह्याद्रीची उंची म्हणजे